पहाटेपासून धोधो बरसणाऱ्या पावसाची मुंबईमध्ये नॉनस्टॉप बॅटिंग। अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीची बोंब। पुढच्या 24 तासांसाठी अलर्ट। चिपळूणमधली वाशिष्ठी, खेडमधली जगबुडी आणि रत्नागिरीतल्या काजळी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। गोवा हायवेवरच्या अंजनारी पुलावरील वाहतुकीलाही फटका। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल। जिल्ह्यातले 84 बंधारे पाण्याखाली, तर अलमट्टीतून विसर्ग वाढवल्यानं काहीसा दिलासा। चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीला पावसाने झोडपलं। अनेक रहिवासी भागात पाणी साचल्यानं नागरिकांच्या संसाराचा चिखल। शरद पवार देशातले भ्रष्टाचारांचे सर्वात मोठे सरदार। पुण्यामध्ये विधानसभेचं रणशिंग फुंकताना अमित शहांचा पवारांवर हल्लाबोल। उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते अमित शहांचा हल्लाबोल। संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर ठाकरे बसल्याची शहांची टीका। देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे पवार पटोलेंना चॅलेंज। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं की नाही ते स्पष्ट करण्याचं आव्हान। तर पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण जातं, अमित शहांचा आरोप। राजकारणात कधी तह तर कधी सलगी करावी लागते। अजित पवारांशी केलेल्या हातमिळवणी संदर्भात फडणवीसांची स्पष्टोक्ती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार। अजित पवारांची पुण्यामध्ये मोठी घोषणा। मात्र विधानसभा महायुतीतच लढणार, अजितदादांची स्पष्टोक्ती। इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ठाण्यातल्या आनंद आश्रमात। विधान परिषदेत क्रॉस वोटिंग केल्याचा हिरामण खोसकरांवर संशय। राज्यामध्ये अतिमुसळधार पाऊस, दक्ष रहा। मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागीय आणि मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना आदेश। आपत्कालीन यंत्रणांच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा। पालघर एमआयडीसीत सफायर लाईफ सायन्सेस कंपनीला भीषण आग। औषध बनवणाऱ्या कंपनीला आग लागल्याची माहिती। अग्निशमन दल घटनास्थळी। गुरुपौर्णिमेनिमित्ताने मुख्यमंत्री शिंदेंचं बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन। ठाण्यातल्या आनंद आश्रमातही दिघेंना अभिवादन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।